नमस्कार, मी पूजा. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. मी आज गुढीपाडवा स्पेशल व्हिडिओ घेऊन आली आहे. जर तुम्हाला क्विक आणि बजेट फ्रेंडली फेस्टिव्ह मेकअप लुक पाहिजे असेल आणि तेही प्रत्येक प्रोडक्ट हे अंडर 500 आणि असाच तुम्ही व्हिडिओ इंटरनेटवर शोधत असाल, सर्च करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी परफेक्ट असणार आहे. चला तर मग सुरू करूया. सुरू करण्या अगोदर स्किन प्रेप करणं खूप गरजेचं असतं. फर्स्ट प्रोडक्ट जे आहे हे फॉक्सटेलचं आहे सनस्क्रीन. ह्याच्यामध्ये हे टिंट सनस्क्रीन आहे. ह्याच्यामुळे आपण कोणतेही बीबी क्रीम किंवा आपलं फाउंडेशन वगैरे यूज करणार नाही आहोत. ह्याच्यामध्ये तुम्हाला शेड्स पण येतात, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग शेड्स निवडू शकता. सो मी हा जो शेड घेतलेला आहे कॅरमेल शेड आहे, नंबर 3 वाला. जर प्रोडक्ट घेताना हे थोडंसंच प्रोडक्ट घ्यायचं, जास्त प्रोडक्ट आपण वेस्ट नाही करू शकत. आणि अप्लाय करताना प्रोडक्ट हे नेहमी आपण अपसाईडलाच मूव्ह करायचं, त्यामुळे बेस्ट आपला छान रेडी होतो. जितकं छान प्रोडक्ट असं तुमच्या स्किनवरती ब्लेंड करता तितकं ते स्किन सोबत छान सेट होतं आणि आपला मेकअप केकी पडत नाही. थोडंसं कानाला असं वेगळं प्रोडक्ट नाही, बट जे मी ब्लेंड करते तोच ब्लेंडर थोडासा कानाला फिरवला तरी चालेल. असं वाटतच नाही हे सनस्क्रीन आहे, तुम्ही सनस्क्रीन अप्लाय केलं. हे कोणतं तरी असं वाटतं मी फाउंडेशन वगैरे असा बेस सेट करते. मेकअप मध्ये अजून एक लक्षात ठेवायचं, नेहमी एक स्टेप झाल्यानंतर तुम्ही 20 ते 30 सेकंद थोडं थांबा. प्रोडक्टला स्किन मध्ये छान स्मूथ होऊ द्या. स्किन केअर करताना पण तेच, एक स्टेप झाल्यानंतर तुम्हाला थोडंसं थांबायचंय, बघायचंय आपलं प्रोडक्ट कुठे व्यवस्थित लागले, कुठे कमी पडलंय. सेकंड प्रोडक्ट आहे इनसाइडचं कन्सिलर आहे, हे यूज करते मी. कन्सील करणं म्हणजे काय, इव्हन टोन देणं आपल्या स्किनला. तर इथे मला असं वाटतं जिथे माझं थोडंसं डार्क स्किन आहे तिथे मी कन्सील करून घेते. अंडर आय, म्हणजे इथे थोडंसं आहे. तुम्ही असं प्रोडक्ट असं चोळायचं नाही स्किनला, फक्त डॅब 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 आणि ते छान असं सेट होतं. तर असं माझा बेस पूर्ण सेट झालेला आहे. बेस सेट झाल्यानंतर आपण यूज करणार आहे कोणतेही कॉम्पॅक्ट वगैरे असं काही यूज करणार नाहीये. मी ही बनाना पावडर आहे, त्या बनाना पावडरने मी अजून सेट करून घेते. पावडर अशी छान व्यवस्थित सेट झालेली आहे. पावडर असं दिसू शकते चांगली सेट झालेली आहे. नेक्स्ट प्रोडक्ट जे आहे स्विस ब्युटीचं हे पॅलेट आहे. या पॅलेटमध्ये तुम्हाला ब्राउन्झर, ब्लशर, हायलायटर तिन्ही एकत्रच भेटतात. त्यामुळे आणि मला असं पॅलेटमध्ये वगैरे असं वेगळं प्रोडक्ट घेण्यात नाही जास्त वेस्ट करायचं. ब्राऊन आता हे जे दिसते तुम्हाला स्किन माझी अशी एकदम म्हणजे फ्लॅट स्किन दिसते, तर आपण ब्राउन्झर काय करायचं, कारण आपण थोडंसं स्किनला शॅडो क्रिएट करतो, थोडासा 3D इफेक्ट देतोय म्हणून. आता ब्राउन्झर घेताना डायरेक्टली हे मी ब्रशमध्ये प्रोडक्ट घेतलेले डायरेक्टली असंच अप्लाय नाही करायचं, थोडंसं वेगळा. तसेच थोडंसं इफेक्ट आल्यासारखं. लाईन्स वगैरे अशा दिसायला नाही पाहिजे, ते दिसलं की खूप घाण दिसतं. तर आता आपले असं लाईन्स अशा काही दिसत नाहीयेत
आणि जो फ्लॅट फेस दिसत होता त्याला थोडासा शॅडो इफेक्ट आलेला आहे. इथे इथे दिसेल, नोजच्या इथे इथे, त्यामुळे छान असं ब्राउनिंग झालेलं आहे. सेकंड जे माझं प्रोडक्ट आहे, आपण आयब्रो सेट करून घेऊया. आयब्रो सेट करणं खूप गरजेचं असतं. आयब्रोने असं छान फेसला लुक येतं. आणि आयब्रोसाठी मी असं वेगळं काय आयब्रो जेल्स वगैरे असं काही यूज नाही करत. आपल्या आय शॅडो पॅलेट मधला ब्लॅक आय शॅडो असं असेल, पण आय शॅडो घेऊन डायरेक्ट फेसला अप्लाय नाही करायचा, खूप डार्क आयब्रोज होतात. त्यामुळे थोडंसं तुम्ही स्किनवरती थोडंसं रब करा आणि देन आय शॅडो अप्लाय करा. ब्राऊन पण आयब्रो फिल करण्यासाठी ब्राऊन पण यूज करतात कलर, पण फेस्टिव्ह लुक आहे आणि माझे ऑलरेडी ब्लॅक आहेत, तर तिथे ब्लॅक यूज केलं आणि थोडे ब्रॉड आयब्रो दिसले तरी चालेल. आयब्रो चांगले झालेले, त्यामुळे फेसमध्ये एक वेगळाच इफेक्ट क्रिएट झालेला आहे. आता सेकंड जे माझं प्रोडक्ट आहे, आपण आय मेकअप हा फर्स्ट करून घेऊया. आय मेकअप साठी मी असा वेगळा पॅलेट वगैरे असं काही यूज करणार नाहीये. आता माझा जो गेटअप आहे, पिंक साडी आहे, तर त्यामुळे थोडासा पिंक आणि ब्राऊन लुक देणार आहे आईसाठी. तर जो माझा ब्लश आहे, जो मी ब्लश यूज करणार आहे, तोच मी थोडासा इथे, आणि मला आयब्रो साठी ना हे नेहमी हाताने सेट केलं तर असं वाटतं असं खूप छान सेट झालं, असं काय लाईन्स वगैरे क्रिएट नाही होत. पिंक थोडासा इफेक्ट दिलेला आहे, त्यामुळे छान वाटत आहे. आय शॅडो पॅलेट मधला थोडस ब्राऊन जो आहे, ब्राऊन घेतलेलं आहे. ब्राऊन दोन्ही असं थोडस मर्ज केलेलं आहे. तर ज्याला कोणी असं येत नसेल कधी आय शॅडो वगैरे यूज करायला, त्याने त्याच्यासाठी ही ट्रिक खूप छान आहे. जी आय शॅडोची लाईनच दिसणार नाही, तसं मर्ज एकदम असं प्रोडक्ट दिसतंय. आईज लुक छान आलेला आहे. नंतर काजळ, पॉलिसिलचं काजळ आहे. आणि काजळ ना हे मला थोडस असं आउट बॉर्डर लावायला काजळ खूप आवडतं. हे काजळ पण खूप छान आहे. आता काजळला जे मी आउट बॉर्डर थोडस केलेलं आहे छान आहे. आणि हे जे काजळ आहे हे स्मज प्रूफ, वॉटर प्रूफ आहे, तर हे स्मज नाही होणार. आता नेक्स्ट जे माझं प्रोडक्ट आहे, विस्टाचं आयलायनर. आता ह्याच्यामध्ये मी बॅलन्स करणार आहे. मी आउट बॉर्डर काजळ लावलंय, त्यामुळे मी आयलायनर असं वेवी किंवा थिक असं नाही लावणार. फक्त माझे जे जिथे पापण्या स्टार्ट होतात ती जी लाईन आहे तिथे मी फक्त आयलायनर लावणार आहे. असं थिक किंवा असं वेवी वगैरे आयलायनर मी नाही लावणार आहे. सो आयलायनर लावून झालेलं आहे, त्यामुळे आता तुम्हाला डोळ्यात असं चांगला फरक दिसत असेल. डोळे असे थोडे मोठे छान दिसत आहेत. आता आपला आय मेकअप हा झालेला आहे. सेकंड जे प्रोडक्ट आहे, नेक्स्ट आपलं जे प्रोडक्ट आहे ब्लश. ब्लश लावणार आहोत आपण. ब्लशचा पण जसं मी कॉन्टॅक्ट सांगितलं, डायरेक्ट ब्लश घेऊन अप्लाय करायचं नाही. थोडंसं प्रोडक्ट घ्यायचं, हातावरती थोडंसं डॅब डॅब करायचं आणि देन ब्लश. ते गाल ह्या ब्लश मध्ये ना थोडेसे ट्रिक आहेत. जसं थोडेसे गाल असे चबी असतील, तुम्ही असं ब्लश असं सी सेक्शन मध्ये लावायचं. आणि गाल नसतील एवढे चबी किंवा गाल थोडे असे आतमध्ये, त्यावेळेस तुम्ही हे ब्लश जे आहे ते इथून इथपर्यंत जरी हे केलं ठेवलं तरी चालेल. हायलायटर लावताना डायरेक्ट अप्लाय नाही करायचा स्किनवरती. हायलायटर ब्रश वरती घेऊन
आणि हायलायटर हे नेहमी आपल्या स्किन म्हणजे फेसचं जी अप साईड असते ना तिथे लावायचं. जसं ही 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 जी अपर साईड आहे तिथे आपलं हायलायटर लागणार. हायलायटर असं थोडस जवळून सेट करते, म्हणजे एका साईडला जसं दिसायला नको. त्यातलंच थोडस नोजला. आपला हायलायटर छान असं सेट झालेला आहे. त्याच्यामुळे आता आपण आपलं जे नेक्स्ट प्रोडक्ट आहे इम्पॉर्टंट लिपस्टिक. इनसाइडची लिपस्टिक आहे ही. आणि मला लिपस्टिक मध्ये ना असं 2 कलर मिक्स करून काय असं लुक क्रिएट करायला किंवा असं कलर क्रिएट करायला खूप आवडतं. ही पण ब्राऊन लिपस्टिकच आहे, मॅटची ब्राऊन. आता मी डायरेक्ट अप्लाय नाही करणार, इनर साईडला थोडीशी आणि लिप्सने स्मर्च करणार. हा जो शेड दिसतो परफेक्ट शेड दिसतो. आता आपण टिकली लावूया. टिकलीने असं छान वेगळं लुक क्रिएट झालेलं आहे, असं ट्रॅडिशनल लुक वाटतं. आता एक्सेसरीज घालूया आणि आपला गुढीपाडवा लुक कम्प्लीट करू. एक्सेसरीज मी एकदम मिनिमल ठेवलेले आहेत. आपलं हे पिंक आणि ब्ल्यू कलरचं थीम असल्यामुळे पर्ल यूज केलेलं आहे. हे माझं नेकलेस, छोटेसे इयरिंग्स, गोल्डन किंवा तुम्हाला पर्ल्सकडे तुमच्या असतील, तुम्हाला बँगल्स घालायच्या त्या पण घालू शकतात, आणि वॉच. असा हा आजचा परफेक्ट लुक रेडी झालेला आहे. तो असा आपला मेकअप लुक कम्प्लीट झालेला आहे, शॉर्ट, सिम्पल आणि सगळ्या बजेट फ्रेंडली प्रोडक्ट्स मध्ये. तर जर तुम्हाला हा लुक आवडला असेल, लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा, कारण ते फ्री आहे. आणि वन्स अगेन तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. बाय बाय.